एक चांगली क्रीमी ग्रेव्ही, पनीरचा समृद्धपणा आणि पालकाचं पोषण यांना एकत्र आणणारी पालक पनीर ही डिश शाकाहारी लोकांची आवडती आहे. तिची चव सौम्य आहे पण तरीही जिभेला पाणी आणणारी आहे. हे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 250 ग्रॅम अमूल पनीर, सजवण्यासाठी अमूल क्रीम, 1 टेबलस्पून अमूल घी, 250 ग्रॅम ताजा पालक, नीट बारीक केलेल्या 4 लसणाच्या पाकळ्या, 1 मोठा कांदा बारीक कापलेला, पाणी, लागणारे मसाले: अर्धा टीस्पून जिरं, पाव टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून गरम मसाला, 2 मध्यम तमालपत्र, चवीप्रमाणे मीठ. सुरुवातीला फ्रोझन पनीर क्यूब्स सुमारे 10 मिनिटं गरम पाण्यात मऊ होण्यासाठी ठेवा. त्यानंतर पालकाच्या प्युरीसाठी पालकाची ताजी पानं गरम पाण्यात चाळणीत ठेवा आणि पालक पाण्यात 2 मिनिटं राहू द्या. त्याला गरम पाण्यातून बाहेर काढल्यावर पालक तात्काळ एका वाडग्यात थंड पाण्यात काही मिनिटं ठेवा. त्यामुळे पालकाच्या पानांचा हिरवा रंग कायम राहण्यास मदत होते. त्यानंतर हा पालक ब्लेंडरमध्ये घाला आणि मऊसूत प्युरी तयार करा. आता पालकाची ग्रेव्ही बनवायची आहे. एका पॅनमध्ये अमूल घी गरम करा. अमूल घी वितळायला सुरुवात झाल्यावर बारीक कापलेलं लसूण आणि जिरं घाला. ते तडतडू लागल्यावर तमालपत्र घाला. त्यानंतर बारीक कापलेला कांदा घाला आणि हे सगळं सोनेरी तपकिरी होईपर्यंत हलवत रहा. नंतर आधी तयार केलेली पालक प्युरी घाला आणि हे सगळं मिश्रण ढवळा. त्यानंतर लाल मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला घाला. चवीप्रमाणे मीठ घाला आणि मसाले नीट मिसळण्यासाठी परतून घ्या. नंतर त्यात अर्धा कप पाणी घाला आणि नीट हलवा. हे मिश्रण सुमारे 6 मिनिटं उकळू द्या आणि ग्रेव्ही आणखी घट्ट होऊ द्या. आता त्यात सगळ्यात महत्वाची वस्तू घालायची आहे, ती म्हणजे अमूल पनीर क्यूब्स. हळूवार हलवा जेणेकरून पनीर ग्रेव्हीमध्ये नीट मिक्स होईल. पनीर मऊसूत होईपर्यंत थोडा वेळ उकळू द्या. चविष्ट आणि क्रीमी पालक पनीर वाढण्यासाठी तयार आहे. शेवटचा हात फिरवताना त्यावर थोडं अमूल फ्रेश क्रीम ठेवा आणि गरमागरम वाढा.